मित्रांनो, तुमचं आपलं एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या नावाचं तुम्ही लोगो कशा प्रकारे बनवू शकता तुमच्या नावाचं, जेणेकरून तुम्हाला नंतर पुढे जाऊन मग तुमच्या लोगोवरती तुम्हाला लोक ओळखतील. तर पहिल्यांदा न्यू टेक्स्ट इथं एक्सेल ॲप ओपन केल्याच्यानंतर न्यू टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावर डबल टॅप केल्यानंतर इथं आपल्या चॅनलचं पहिल्यांदा नाव टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी माझ्या चॅनलचं इथं नाव टाकतो. नाव टाकून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथं तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करून याला व्यवस्थित याची साईज कमी करायची आहे. एवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर इथं फाउंटमध्ये जायचं आहे. फाउंटमध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला हा पहिला नंबरला तुम्ही फाउंट त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर याला असं सेट केल्याच्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर अशा प्रकारचं मी तुम्हाला PNG दिलेलं आहे. इंस्टाग्रामचं सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही. इंस्टाचा सुद्धा अशाच प्रकारे बनवू शकता. त्यानंतर अशा प्रकारे याला इथं सेट करायचं आहे. साईज कमी केली तरी चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढं जरा जायचं. स्क्रोल केल्यानंतर इथं शॅडोचं ऑप्शन आहे, ते इनेबल करायचं आहे आणि इथं स्टोक पण इनेबल करायचं. त्याच्यानंतर इथं पुढं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल अजून एक, तर इथं पण क्लिक करून याच्यावरती क्लिक करून हा कलर सिलेक्ट करायचा. इथं 6 ठेवायचं आहे, ब्लर 6 ठेवायचं आहे आणि इथून खालून अशा प्रकारे 0 ठेवायचं. मग अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यानंतर ह्याच्यावरती पण क्लिक करायची, साईज जरा कमी करायची. आपण साईज कमी करून झाल्याच्या नंतर ह्याला इथं व्यवस्थित सेट करायचं आहे. शॅडोवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे, स्टोक अनेबल पहिला करायचं आहे. परत शॅडो ऑप्शनवर क्लिक करून इथं शॅडो पण अनेबल करायचं आहे. इथं जायचं आहे, परत स्टोकवरती जाऊन इथं व्हाईट कलरच्या ऐवजी दुसरा कुठला तरी कलर तुम्ही सूट होईल तर देऊ शकता अशा प्रकारे. तर मी हाच देतो आहे, मी अशा प्रकारे व्हाईटच ठेवतो आहे. तर अशा प्रकारे आपला जो त्याच्यानंतर इथं पुढे जायचं आहे आणि ट्रान्सफर करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण आपलं जे लोगो आहे तो बनवू शकतो.